संदीप पवार एक उत्कृष्ट क्रिकेटर, उत्कृष्ट गोलंदाज, हरिओम पनवेल मधून खेळणारा हा खेळाडू आज संचांच्या भूमिकेत संदीप पवार आणि प्रवीण पाटील भाऊ. चला मॅचला केली जाईल सुरुवात. आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे नियमांचं पालन करत असताना थँक्यू सो मच भैरवनाथ विचुंबे 40+. मॅचला सुरुवात करूया. ऐकूया शेखरजी पाटील यांना. चला थँक्यू सो मच. दोन्ही टीमचं आपण कौतुक करूया, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि आयोजकांचा मान राखलाय आणि त्यानंतर या स्पर्धेला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. एका बाजूला 40+ विचुंबे, दुसऱ्या बाजूला 40+ चिंचपाडा असे दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतील. प्रथम 4 षटक, सामना 4 षटकांचा असेल. नितीन शेठ, आदरणीय नितीन शेठ यांचे इथे आगमन झालेलं आहे आणि अनिलजी भोईर, ग्रामपंचायत सदस्य अनिलजी भोईर, आपलं सहर्ष स्वागत. यस, मॅच सुरू होतोय. गेम इज ऑन. गेम स्टार्ट, गेम ऑन. पहिला चेंडू, पहिले षटक पॉवर प्लेचं आणि पहिला गोलंदाज. पहिला चेंडू या वेळेला फटका चांगला आहे. शॉर्ट कव्हर मधून इनफिल्डला क्लिअर केला जात आहे आणि चेंडू मात्र सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरला. आजच्या रात्रीमधील हा पहिला चौकार. गणरायाला वंदन केलं जात आहे. अगदी गणेश चतुर्थी आपण पाहताय. गणपती बाप्पाचं गीत अगदी आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर 4 धावा आपण पाहिल्या. चौकार संपन्न केला, संपादन केला आणि त्यानंतर चांगला चेंडू आपण पाहिला. गोलंदाज जगदीश भिंगारकर यांचा हा चेंडू पाहिला आपण आणि त्याच्यावर मात्र एक सिंगल आली. टोटल 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि धाव संख्या तुम्हाला 5 धावा पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडवर आता येत आहेत कपिल परदेशी. खूप वर्ष क्रिकेटच्या पटलावर ज्या कपिलनं आपलं नाव गाजवला, अगदी टेनिस क्रिकेट चिंचपाडासाठी सुद्धा खूप मोठे योगदान त्यांचं राहिलं आहे आणि मग कपिल परदेशी तुम्हाला पाहायला मिळतील. भारतीय टीमसाठी कपिल देव यांचा खेळ आपण पाहिला. त्यानंतर चिंचपाडा टीमसाठी कपिल परदेशी. ऑन स्ट्राईक बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा जगदीश भिंगारकर. चेंडू अगदी खोलवट टप्प्याचा खोदून काढला जात आहे. अगदी आपण पाहू शकाल थोडासा पंबल पाहायला मिळत आहे. सिंगल पुन्हा दुसरीचा प्रयत्न, डेंजर एंड, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या आणि या 2च्या बरोबरीनं धाव संख्या टोटल 7 रन्स पाहायला मिळतील. 7 धावा धावपलकावर टोटल जोडल्या जात आहेत. 7 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं सज्ज होत आहेत. हा चेंडू आपण पाहू शकाल. व्हेरिएशन करणारे षटक आहे बघा. अगदी जगदीश भिंगारकर म्हटलं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्यांच्या माध्यमातून अनुभवाची शेदोरी इथून मात्र वापरली जाते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे बंधनकारक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहू शकाल. रिस्ट्रिक्शन पाबंदी आपण पाहिली ना, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, दुसरा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आपण पाहताय आणि बाकी 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये असताना ही गोलंदाजी करताना जगदीश भिंगारकर. परंतु टोटल जर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 8 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. फिल्डिंग आता थोडंसं बदलाव, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आणलाय. त्यानंतर मग जो लॉंग ऑफ मध्ये होता त्या क्षेत्ररक्षकाला मात्र आता 30 यार्डच्या आतमध्ये घेऊन आलेत. हा चेंडू आपण पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग, फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन पाहायला मिळत आहे. प्रॉपर या वेळेला चेंडू फरार झालाय, वेगाने निघालाय, सीमा पार. मिळतील 4 धावा, चौकार.
सेवा असेल या सर्व गोष्टी आपण नानोशी ग्रामपंचायतीमध्ये आपण पाहत असतो. आजूबाजूच्या खूप साऱ्या स्पर्धा सुद्धा आपण पाहतो. त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असताना बॉस फायटर ओल्ड टीम सुद्धा अगदी त्या संजूबाईंची आपण पाहत असतो. आणि असे एक खूप चांगले व्यक्तिमत्व 40+ उत्कृष्ट खेळाडू आणि मग त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. षटक पहिले समाप्त झाले. टीमची धावसंख्या टोटल 12 धावा आपण पाहिली. चांगली सुरुवात करताना आपण पाहिले सलामीवीर विश्वास पाटील आणि कपिल परदेशी जोडी आपण पाहत आहे. तर बॉलिंग मार्कवर येत आहेत राम पाटील यांना आपण पाहू शकाल. डावखुरी हाताचे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. राम पाटील यांचा पहिला चेंडू आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2. चांगला चेंडू आपण पाहिला. तितकाच चांगला फटका आपण पाहिला. अगदी अलॉंग द कार्पेट आपण पाहू शकाल. ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र चेंडूला अडवणार तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली या दोन फलंदाजांनी. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल जोडली जातीये ती म्हणजे 13 धावा तुम्हाला पाहायला मिळेल. 13 रन्स अगदी 13 धावा स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. हा चेंडू मात्र आपण पाहता लॉंग ऑन मध्ये खेळतात. ऑन साइडला आपण पाहू शका क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत. चेंडूला अडवलाय. फेकी सुद्धा तितकी सुरेख पाहायला मिळत आहे. अगदी जर विचार केला आपण 40+ म्हटलं तर एक धाव आरोग्यासाठी हे त्यांचं ब्रीथ वाक्य आपण पाहताय. फिटनेस मेंटेन ठेवणं आणि त्या फिटनेस साठी सातत्यानं 40+ सध्याच्या या 3 ते 4 वर्षामध्ये 40+ साठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण सध्याच्या घडीला पाहत आहे. आणि सर्व 40+ 9 तरुणांना लाजवतील असा खेळ त्यांचा आपण पाहताय. परंतु इथून मात्र घडलं बघा काय. अगदी इनफिल्डला क्लिअर केलं जात आहे. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट कव्हर मध्ये त्यांना बीट केलंय आणि वेगाने चेंडू फरार झालाय. आणखी एक येतोय चौकार. प्रणव डीजे तुम्ही गीता ऐकता अगदी शिवकर वरून आपण पाहताय. खूप चांगली डीजे ऑपरेटर. कालच्या रात्रीमध्ये सुद्धा आपण खूप सुंदर गीतं त्यांची आपण पाहिली. एक चांगली क्लॅरिटी सिस्टीम तुम्ही पाहू शकाल. प्राप्ती लाईव्ह टीम तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर जर आपण विचार केला असेल तर अगदी मग स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे योगेशजी किनियार यांना आपण पाहताय. हा चेंडू अगदी खोलवट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूवर अगदी आपण पाहिलं तर उत्तर नव्हतं बॅट्समन कडे आणि चेंडू मात्र आपण पाहिला तर डॉट चेंडू येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या टोटल 19 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 राम पाटील पुन्हा एकदा सज्ज होत आहेत पंचांच्या उजव्या बाजूला. हा चेंडू आपण पाहताय चांगला होता. अगदी स्टिअर केलं बघा. थर्डमॅनच्या दिशेनं सन्मानजनक हा फटका आपण पाहिला. सावधानतेनं खेळलेत आणि एक सिंगल मात्र प्राप्त झाली. आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली जातीये ती म्हणजे 20 रन्स 20 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 20 धावा स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. टोटल 20 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. हा चेंडू आपण पाहू शकाल. काय खोलवट टप्प्याचा होता बघा. अप्रतिम चेंडूची डिलिव्हरी हाताळली गेली. चेंडू रिलीज केलाय आणि मग या चेंडू मध्ये सुद्धा अगदी क्षमता होती चांगली आणि त्याच्याकडे उत्तर नव्हतं बॅट्समन कडे. कपिल परदेशी यांच्याकडे 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये आल्या टोटल 8 धावा. अशा 10च्या सरासरीने जमत आहेत. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना प्रथम आपण पाहू शकाल टीम यावेळेला चिंचपाडा 40+ टीमची धावसंख्या 20 रन्स अगेन्स्ट आपण पाहता विचुंबे टीम 40+.
हा चेंडू आपण पाहताय आउटसाइड दी लेग स्टंप पाहायला मिळाला. पंच संदीप पवार सरांचा इशारा येतोय. हा अवांतर चेंडू आहे. अवांतरची एकदम जोडली गेली. धावसंख्या टोटल 22 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 22 रन्स 22 रन स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. हा चेंडू आपण पाहू शकाल. जोरदार अपील पाहायला मिळताय. लेग बिफोर द विकेटचं अपील इथून मात्र करताना आपण पाहिलंय. आणि त्यानंतर लेग बायची धाव आली. 1 आणि 1च्या बरोबरीने धावसंख्या जोडली टोटल ती म्हणजे 23 धावा. इथून मात्र फटका चांगला पाहायला मिळतोय. अगदी बॅकवर्ड स्पर लेग आणि त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्रक्षम पाहायला मिळालं. चेंडूला अडवलं जात आहे. एकच सिंगल. धावसंख्या टोटल 24 धावा तुम्ही पाहू शकाल. इथून मात्र पुढे येऊन खेळले जात आहेत. अगदी आपण पाहू शकाल गॅप सिलेक्शन फटका पाहायला मिळाला. फुटवर्कचा वापर केलाय. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सरळ निघालाय. सीमा पार ऑन ड्राईव्हचा फटका. मिळतील 4 धावा. चौकार. चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं. त्यानंतर पुढचा चेंडू आपण पाहिला तर काय चेंडू होता बघा. चेंडू मध्ये ताकद खूप सारी होती. ज्या वेळेला चेंडू हाताळलाय बॅटची एज आपण पाहिली. बॅटनं एक सिंगल रन कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या टोटल 29 धावा पाहायला मिळतील. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू सावधानतेने चेंडूला अगदी क्लिक केलं. फक्त सिंगल प्राप्त झाली आणि त्यानंतर मात्र 29 धावा. जी सलामीची जोडी तुम्ही पाहताय ना विश्वास पाटील आणि कपिल परदेशी. अगदी सलामीवीर चांगला खेळ करताना चिंचपाडा 40+ टीम साठी आपण पाहू शकाल. तितकीच चांगली गोलंदाजी. परंतु हा चेंडू आपण पाहताय अगदी बॅटवर घेण्याचा प्रयत्न झाला. सिंगल पुन्हा दुसरीचा प्रयत्न होईल का. डेंजर एंड कडे थ्रो केलाय परंतु सुरक्षित टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले बघा. वेगाने चेंडूच्या आधी तिथे पोहोचले आणि मग सुरक्षित मिळाल्या. या मात्र 2 धावा आणि या 2च्या बरोबरीनं षटक 3 संपली. 18 चेंडूचा खेळ संपलाय. पूर्वार्ध सुरू आहे. पहिलं सत्र सुरू आहे आणि टोटल धावसंख्या 31. 31 धावा. 31 रन्स. 3 षटकांचा खेळ संपला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत संधी देऊया आपल्या लाडक्या डीजेला. नक्कीच आमंत्रण करूया. जय हनुमान कामोटे 40+ आणि श्री कालभैरव वरचवले 40+. कैलासवासी विवेकरात स्मृती कालभैरव 40+ वरचवले संघाचा संगणक इथे उपस्थित आहे. जय हनुमान कामोटे 40+ संघाच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी संजय म्हात्रे यावं. नेक्स्ट मॅच साठी कामोटे टीम तुम्हाला पाहायला मिळेल. संजयजी म्हात्रे अगदी आपण पाहू शकाल एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांची आपण कामगिरी सातत्याने आपण पाहत असतो. आजही त्यांचा खेळ जर आपण पाहिला ना तर नवतरुण खेळाडूंना लाजवेल असा खेळ आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. म्हणजे 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं संपवायची आहेत. आमचे दापोली गावचे राजकुमार जितेकर सर्वांचे लाडके बांब्याबाई यावं आपण या व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत. आणि आमचे सौरभ पाटील संजयजी पाटील यांचे सुपुत्र. आपल्याला विनंती आहे सर्वांना की या व्यासपीठावर येऊन वासुशेठ भोईर यांचं अग्राचं आमंत्रण आहे. राजकुमार जितेकर आपण यावं. चला 20 मिनिटांमध्ये मॅच पहिला सत्र संपवायचं आहे. तुम्हाला प्रत्येक संघाला ही महत्वाची सूचना आहे. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर होणं गरजेचंच आहे. अन्यथा एक प्लेयर तुमचा 30 सर्कल मध्ये येईल. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. हा हवेमध्ये खेळलाय. स्लॉग ओव्हर देत ओव्हरचा ओव्हर. इथे क्षेत्ररक्षक पोहोचेल का. पोहोचलाय परंतु इथे झेल मात्र ड्रॉप झाली आहे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या अगदी जवळ. आहा म्हणता ओलांडली देखील सीमारेषा. आलाय चौकार.
निलेश जोहेकरला आपण पाहताय. पहिला चेंडू त्यांचा आपण पाहिला, चांगलं क्षेत्ररक्षण अगदी झालं होतं, परंतु चाचपडत राहिल्यानंतर थोडंसं चेंडूला सीमेरेषेलगत घेऊन गेले आणि त्यानंतर सीमारेषा सुद्धा ओलांडताना आपण पाहिली. चौकाराला टोटल धावसंख्या 35 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. 40+ चा खेळ पाहण्यासाठी खूप सारे प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. नियती स्पोर्ट्स एक चांगला प्लॅटफॉर्म मी म्हणेन, कारण 50,000ची रोख रकमेची स्पर्धा आणि नाईट फॉर्मॅट मध्ये एक चांगली संकल्पना, एक विलोभनीय संकल्पना आमचे वासुशेठजी भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्यामध्ये 40+ चे 16 संघ पाहायला मिळतात. अगदी मग ज्या प्रत्येक गावामध्ये 40+ आपण पाहू शकाल त्या संघांना प्राधान्य दिलंय आणि त्या संघांचा खेळ मात्र कालच्या रात्रीमध्ये 4 संघ आपण पाहिले. आता त्या पोलमधील हे 4 संघ आणि पुढचे 8 संघ असे अगदी तुम्हाला 16 संघ पाहायला मिळत आहेत. 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्हाला पाहायला मिळेल आणि मग त्या दिवशी या स्पर्धेचा सांगता सोहळा आपण पाहू शकाल. आणि मग शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगआउटचं षटक निलेश नामक गोलंदाज 40+ आपण पाहू शकाल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगली कमबॅक झालाय. 2 चेंडू आले बॅक टू बॅक डॉट. चांगली गोलंदाजी आता करतायत. पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू आपण पाहू शकाल. बॅटची एज, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षक झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागलाय तो 40+ कालभैरव चिंचपाडा टीमला. कपिल परदेशी बॅक टू द अगदी महाराष्ट्र आपण पाहिला शूरवीर आणि महापुरुषांची भूमी आहे, संतांची भूमी आहे. अगदी याच भूमीने अनेक संत, अनेक महात्मा दिले आणि त्यांच्या आजही विचारावर चालणारा महाराष्ट्र तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी महाराष्ट्राची ख्याती आपण पाहिली तर खूप सारी पाहायला मिळेल. अगदी आपण जर विचार केला प्रत्येक गोष्टीमध्ये पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. अगदी अक्रॉस द लाईन पूर्णपणे गोल फिरले गेले. त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु होऊ शकला नाहीये आणि मग मिळाली एक सिंगल रन. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळेल ती म्हणजे 36 धावा तुम्ही स्कोर कार्डवर पाहू शकाल. चला नेक्स्ट मॅच साठी बघा. टॉस साठी आपण जसं इनिंग संपेल तसं आपण टॉस साठी संपर्क साधा. जय हनुमान 40+ कामोटी टीम आणि त्यांच्या बरोबरीने कैलासवासी VB घरत स्मृती कालभैरव 40+ वरचेवळे संघ. इथून मात्र फटका चांगला आहे. शेवट अगदी चांगला करत असताना तुम्ही पाहू शकाल अंतिम चेंडू अगदी आपण पाहिला आणि त्या चेंडूवर मात्र आलाय हा बिग हिट. अगदी मंच हा पहिला सामना जिंकून पुढे जाईल हे नक्की तुम्हाला ऐकायला मिळेल. परंतु आपण पाहत राहा, आपण कुठेही जाऊ नका. ही स्पर्धा नियती स्पोर्ट्स आयोजित RR ट्रॉफी आपण पाहताय आणि आवाज ऐकूया पुढच्या सत्रासाठी. आमची अगदी मार्गदर्शक गुरुवारी आपण पाहताय, खूप साऱ्या वर्षापासून त्यांना आपण ऐकताय, ते आमचे रिवॉल्जी मात्रे. थँक्यू सो मच शेखर पाटील यांचा तुम्ही आवाज ऐकलात. मी विनंती करतोय कामोटी टीमच्या संघटना म्हात्रे यांना आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय VB घरत स्मृती कालभैरव वरचेवले 40+. आजच्या रात्रीतला दुसरा सामना आपल्या भेटीला येईल. टॉस केला जाईल. आदरणीय प्रभाकरजी भगत आणि अनिलजी भोईर ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर उपस्थित आहेत.
मी टॉस करण्यासाठी आमंत्रित करतोय ग्रामपंचायत सदस्य अनिलजी भोईर आणि त्यांच्या समवेत प्रभाकरजी भगत दोघांनाही की आपण टॉस करून घेऊया. जय हनुमान 40+ कामोठे आणि त्यांच्या विरोधात कैलासवासी विवेगरथ स्मृती कालभैरव वरचवले 40+. आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना. अनिलजी भोईर ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते हा टॉस. टॉस कॉल टेल वरचवले बट इट इज हेड. टॉस जिंकलाय संजय. प्राधान्य दिलं होतं परंतु संजय डिसिजन 2 मिनिटात सांगतो. पेंडिंग असेल, चर्चा होईल आणि दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. मी अनिल भोईर साहेबांना थांबवतो या ठिकाणी. ग्रामपंचायत सदस्य अनिलजी भोईर यांना सन्मानित करण्यासाठी वासुशेठ भोईर बघा भोईर हा एक खरं तर खूप चांगला बंधुप्रेम झुलून आलाय. ग्रामपंचायत सदस्य अनिलजी भोईर यांना शुभ सन्मानित केलं जाईल वासुशेठ भोईर यांच्या पवित्र हस्ते. नियती स्पोर्ट्स आयोजित RR ट्रॉफीचे आयोजन आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर प्रभाकर भगत साहेब आपणही हा शुभ सन्मानाचा स्वीकार करावा. प्रभाकरजी भगत साहेब आपण यावं आणि त्यांचा सन्मान करत असताना वासुशेठ भोईर या स्पर्धेचे मुख्य आयोजक. छोटो हान लवकर चला आपण सन्मान करीत आहोत RR ट्रॉफी 2025 मध्ये आणि मॅच लगेच सुरू करायची, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आणि प्रभाकरजी भगत यांचा सन्मान करत असताना या मुख्य व्यासपीठावर वासुशेठ भोईर स्पर्धेचे मुख्य आयोजक. पुढील मान्यवरांना मी आमंत्रित करतोय. आदरणीय सन्माननीय नानोशी ग्रामपंचायतीचे सरपंच आणि संजूभाई पाटील बॉस. कधी घेत नाही सन्मान नेहमीच, परंतु आज घरचा कार्यक्रम असल्या कारणानं ते सन्मान घेणार नाहीये. परंतु रामशेठ घरात यांना विनंती करूया. रामशेठ घरात रामशेठजी घरात वरचवले. दुसऱ्या सत्राला सुरुवात होताना तुम्हाला पाहायला मिळेल टार्गेट आहे टोटल 43 धावेचा. 43 रन्सचं टार्गेट इथून मात्र पाहू शकाल प्रथम बॅटिंग करताना चिंचपाडा टीमनं. आणि आता मात्र त्या 43 धावा जमवण्यासाठी कितपत प्रयत्न केले जातील विचुंबे टीम कडून हे सुद्धा पाहिलं जाईल. मॅचला सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले. दुसरा सत्र थँक्यू. गेम इज ऑन. पहिलाच बॉल सरळ स्टेट पद्धतीने खेळलाय. एक सिंगल मात्र लगेच कंप्लीट केली आहे. एक धाव इथे मिळते. संघाच्या धावसंख्येला सुरुवात झाली आहे. आपण पाहत आहोत अगदी कालभैरव चिंचपाडा 40+ आणि त्यांच्या विरोधात विचुंबे भैरवनाथ विचुंबे 40+. कालभैरव आणि भैरवनाथ हे नाव फार जुनं आहेत बघा आणि ते नाव या 40+च्याच खेळाडूंनी पुन्हा एकदा अगदी या पडद्यावर आणण्याचं काम केलंय आणि त्या जुन्या आठवणी तुम्हाला पाहायला मिळतील. 1 रन पहिला बॉल. हा आउट साइड ऑफ स्टंपला फेकला होता बॉल. खूप चांगला चेंडू बघा. गोलंदाज विकास केनी. कालभैरव हे नाव संघाचं तुम्ही पाहता आणि कालभैरव वॉटर सप्लायरचे ओनर विकास केनी गोलंदाजी करतायत. यांनीही काल गाजवलाय गोलंदाजीतून. डावकुऱ्या हातानं गोलंदाजी करत असताना समोर बॅट्समन विनोद भोईर पोलिसमॅन यांचाही या ठिकाणी तडाखा वाईडिश लॉंग ऑफला देतोय खणखणीत पहिला षटकार.
तुम्हाला पाहायला मिळतो लेदर क्रिकेट मध्ये देखील चांगला खेळ खेळणारा हा विनोद भोईर. खरं तर रोटरी क्लब मधून खेळणारे सातत्याने हो पलटवार केलाय. विनोद भोईरची स्तुती केली, कौतुक केलं होतं की खूप चांगला तडाखा, परंतु पलटवार टीट फॉर टॅट विकास केनीनं केलंय. त्रिफलाची बाद विनोद भोईर यांना. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय निलेश जुहेकर. आज आपण पाहतोय 40+ ची स्पर्धा 16 संघांना प्राधान्य दिलंय वासुशेठ भोईर आणि त्यांच्या संपूर्ण आयोजकांनी. आणि असं वाटतंय खरं तर संजूबाई की आता 16 संघ 40+ म्हणजे 40+ ला या उधाण आलाय की काय. असे होत नव्हते. ज्यावेळी तुम्ही नियम आणता ना, रेग्युलर प्लेयर खेळला जाणार नाहीये 40+ हे नियमान मुलं 40+ कुठेतरी कमी पाहायला मिळत होता. परंतु आता 16 संघ का झाले, कारण कोणाच्या दम आहे ना त्याने 40+चा खेळ दाखवावा. म्हणजे ही खरी धमक आहे. इथे कोणाला या खेळाडू नको त्या खेळाडू नाही आहे. तुमचा खेळाडूचा परफॉर्मन्स दाखवा, मग तो 50 वर्ष असू द्या. रोहिदासजी पाटील उद्योजक वासुशेठ भोईर यांचे परम मित्र. रोहिदासजी भोईर यांचे इथे शुभागमन, रोहिदासजी पाटील यांचे इथे शुभागमन झालंय. बरोबर 7:33 पहिला बॉल पडला. टीम बंधन आहे या स्पर्धेमध्ये आणि रोहिदासजी पाटील साहेबांचे इथे शुभागमन. नेक्स्ट बॉल विकास जिकेणी यांचा. सन्मानक पूर्वक एक सिंगल मिळाली आहे संघाची. ओहो काय घडलं मैदानावर, अगदी 2 पायांच्या मधून, म्हणजे आपण म्हणतो ना ढेंगातून, तशा पद्धतीनं हा चेंडू निघून गेला. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. 9 धावा धावफलकावर करायचे आहेत. टोटल आपण बघितलं तर योगेश 43 धावा. पहिला ओव्हर सुरू आहे. 9 धावा धावफलकावर. ऑन स्ट्राईक डावखुरा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय निलेश जुहेकर. निलेश जुहेकर याच्यावरनं खरं तर नितीन जुहेकरची आठवण झाली असेल तुम्हाला सर्वांना. चांगला हार्ड हिटर बॅट्समन. इथे शॉर्ट स्क्वेअर लेगकडे एक सिंगल आली आहे पहिल्याच जलद गतीनं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 10. बीडी पाटील आमचे भरतजी पाटील उपसरपंच देखील राहिलेत. एक कुस्तीपट्टू यांचे इथं खेळताना पाहायला मिळतील. पहिला ओव्हर बघा 5 मिनिटांमध्ये झाला, म्हणजे अजून 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक समाप्त करायचे आहेत चिंचपाडा संघ. तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. वेळ वाचवावाच लागेल. पनवेल 40+ चे माजी उपाध्यक्ष आमचे राजकुमार जितेकर, आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा एकूण धावफलकावर लागल्यात. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये तुम्ही विचार केला तर 33 धावांची आवश्यकता. 18 बॉल 33. संजूबाई पाटील बगार रायगड ग्रामीण 40+ चे अध्यक्ष आणि त्यांच्या मैदानावर अनेक वेळा स्पर्धा या झाल्यात आणि खरं तर आज तेही या व्यासपीठावरून आनंद घेत आहेत. आणि नक्कीच आज अध्यक्ष असल्या कारणानं त्यांच्यावर देखील खूप चांगली जबाबदारी असते. चला आपण जास्त टाइम करू शकत नाहीये, वेळ वाचवायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक. आम्हाला वारंवार आमचे टाइम अलर्ट करणारे जे आहेत ना ते आम्हाला सांगतायत. आयोजन कमिटीच्या वतीनं वारंवार सूचना येते 15 मिनिटांमध्ये 3 षटक. पहिल्या ओव्हरसाठी 5 षटक आणि प्रत्येक संघाला ही सूचना दिली जाईल. कारण 40+ आहात तुम्ही, जुने आहात, तुम्हाला अनुभव आहे. फिल्डिंग लावायला एवढा उशीर लावू शकत नाही तुम्ही. बाउंड्रीवरनं फिल्डिंग लावायची गरज नाही. कर्णधार एकच असू द्या, फटाफट त्यांनी क्षेत्ररक्षण लावा. चला मॅचला सुरू करूया. 33 धावांची गरज. 18 बॉलमध्ये गोलंदाज
दुसरा क्रमांकाचा कपिल परदेशीचा हा बॉल थोडासा बघा जलद गतीनं आला होता. या वयामध्ये आपल्याकडे चपलाई कमी असते, परंतु प्रयत्न खूप चांगला केला जातोय. मी कौतुक करेन आयोजन कमिटीचं. RR ट्रॉफीमध्ये आज नियती स्पोर्ट्स आयोजित ही स्पर्धा पाहतोय, कारण 16 संघ पवार कसे तयार झाले 40+चे हे हा मोठा प्रश्न आहे. याचं कारण म्हटलं तर तुम्ही रेग्युलर खेळवलेत, म्हणजे कोणी 40+ असू द्या, 50, 60, 40+. बघा आज संजूभाई पाटील यांचं 50 वय होऊन गेलेत आणि खरं तर तेही खेळतील. जर नियम असते की रेग्युलर तो खेळतो त्याला नाही, मग ते खेळत नाही, मग एक संघ कसे होणार तयार. नरेश गायकवाड देखील खेळताना पाहायला मिळते. खूप चांगला टोला डीप कव्हर पॉइंटला, चेंडू जाईल अगदी सीमारेषेच्या लगत, चेंडू अडवलाय, फेकलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. संघाची धावसंख्या 2 ने वधारली जाऊन पोहोचली आता 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. 40+6 क्रिकेट म्हणजेच 1 धाव आरोग्यासाठी. मी मगाही विषय छेडला होता की आपला वय ज्या पद्धतीने 40 ओलांडल्यानंतर आपण कुठेतरी जास्तीत जास्त विश्रांती घेतो, घरात थांबतो आणि त्यानंतर मग विश्रांतीमुळे काय होतं, कोलेस्ट्रॉल, हार्ट अटॅक हे आजार वाढत आहेत. परंतु आज मैदानावर खेळत असताना तुम्हाला बघा फिटनेस राखली जाते. आणि फिटनेस का असते तर आपण बघितलं ना तर कमलाकर मामा पारगाव, नरेश गायकवाड ही फिटनेस, संजय वास्कर, कुंडेवाल, काय फिटनेस आहे बघा, ते सातत्याने खेळतायत. अजून एक डॉट कमबॅक करतोय गोलंदाज कपिल परदेशी. 2 डॉट बॉल फेकलेत आणि आता इथे धावसंख्या थांबली गेली आहे. ते धावफलकावर 13 धावा. योगेश केणी गुणलेखक खूप चांगले गुणलेखन करत असताना आता 14 बॉल 30ची गरज. 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. पुढे आलाय, उपाय संपला होता. बॉल डॉट जात होते. फलंदाज तिथे मात्र फलंदाज असताना अजित भोईर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, तरी देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 3 बॉल लगातार अजित भोईर सारख्या एका मातब्बर फलंदाजाला कपिल परदेशीनं डॉट फेकलेत. म्हणजे हा अनुभव, एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर. हा शॉर्ट बॉल फेकला, अजितनं फायदा घेतला. शॉर्ट बॉलला नेहमीच तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्र निवडतो आणि तो ठोकलाय. 4 धावांसाठी चौका. येऊ नका प्रत्येक ओव्हरच्या मागे, कारण तुम्हाला आता जो वेळ दिलाय बघा, एकूण 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकायचे आहेत. मग 3 षटक जर 15 मिनिटांमध्ये फेकले नाही तर एक प्लेयर तुमचा 30 यार्डच्या आतमध्ये येईल. एक महत्वाचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आता या चौकारानं समीकरण बदललंय. येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 26 धावा. नियती स्पोर्ट्सच्या कोहली कोपर यांच्या वतीनं खरं तर RR ट्रॉफीचं हे आयोजन. आपण या स्पर्धेमध्ये बघा 16 40+ रेग्युलर संघ, त्यानंतर त्यांची कोहली प्रीमियर लीग देखील आपण पाहिले. काल कोहली प्रीमियर लीग संघातून खरं तर आर्या स्पोर्ट्स हा संघ पुढे सरसावला सुपर 6 मध्ये आणि 40+ लक्ष्मीनारायण 40+ संघ कोहली हा क्वार्टर फायनल मध्ये आहे. म्हणजे वासुशेठ भोईर यांचा संघ क्वार्टर फायनल मध्ये गेलाय. 16 संघ एकंदरीत. म्हणजे जर असं राहिलं ना तर प्रत्येक स्पर्धेमध्ये 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळेल. भले एंट्री कमी ठेवा, परंतु खेळण्याची संधी नक्कीच द्या. हा मात्र मिस्टर थ्रो हवेमध्ये झेल होता. पकडो कॅच जीतो मॅच. बघा याच कोहली कोपर गावातील आमचे बुवा माली जे बुजुर्ग समालोचक आहेत ना, त्यांचा हा डायलॉग आहे, पकडो कॅच और जीतो मॅच. ज्यावेळी आपण शेतात बांधात खेळायचो ना पवार, त्यावेळी ते कॉमेंट्री करायचे. बुवा माली लिजेंड कॉमेंटेटर. आज त्यांची आठवण झाली या स्पर्धेच्या माध्यमातून. कॅच मात्र सोडला गेला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या वाढली आहे. 11 चेंडू 25 धावा. बुवा माली साहेब खरं तर अजूनही क्रिकेटची आवड आहे. लाईव्ह मॅच मात्र सोडत नाही. प्रत्येक मॅच पाहत असतात घर बसल्या. त्यांनी क्रिकेटसाठी फार चांगलं योगदान दिलेलं आहे.
11 चेंडू 25 धावांची गरज गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी श्रीकांत भोपी, तर त्याच्या समोर आता बॅट्समन अजित भोईर. या अगोदर निलेश जयकरनं जो कॅच उडाला होता तो सोडला. इथे मात्र अजित भोईर वाईडिश लॉंग ऑफला. अजित जो चेंडू हुकत होता तोच अजित भोईर आता अगदी आक्रमक पवित्रा उचलतोय. वाईडिश लॉंग ऑफला ठोकतोय षटकार. जय शिवराय. येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोहळा संपूर्ण देशभरात आपल्याला पाहायला मिळेल साजरा होताना इथे, परंतु इथे षटकार आल्यानंतर सरळ बॅटने केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे बघा विश्वनाथ गोंधळी, खूप चांगले क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव मिळाली. आता समीकरण येणारे 9 बॉल 18 धावा उरल्यात. गोलंदाज श्रीकांत भोपी गोलंदाजी करत असताना समोर निलेश जयकर ज्याला जीवनदान मिळालं होतं. आज मात्र संकष्टी चतुर्थी आहे पवार, कारण तो आहे लंबोदर, तो आहे मंगलमूर्ती. स्मरण करा त्याचे, तो करेल सर्व इच्छापूर्ती. आज स्वयंभू श्री गणेश याच कोपरगावची देवता, भव्य असं मंदिर आहे त्या गावामध्ये. आताच गणेश जयंती सोहळा देखील साजरा झाला, पण आज संकष्टी चतुर्थी आहे. हा चेंडू सरळ बॅटने केलाय. हो गोंधळी आहे तिथे, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त थ्रोई केली आहे. हा इथे मात्र फलंदाज सुरक्षित होता. ज्या पद्धतीनं फेकी देखील खूप चांगली झाली होती. क्षेत्ररक्षण कमालीचं झालं तिथे गोंधळी क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने समीकरण बदललंय. त्या 8 बॉलमध्ये 16 धावांची अजूनही गरज. एका बाजूला डावखुरा फलंदाज निलेश जयकर, तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजेच अजित भोईर. अजित भोईरनं देखील काल गाजवलाय ज्यावेळी भैरवनाथ विचुंबे संघातून खेळत असताना. आणि विचुंबे म्हटलं तर विनायक म्हात्रे आमचे जॉन्टी, खरं तर यांची ओळख आहे. हा खडून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 धाव कंप्लीट. दुसरा फलंदाज ज्या पद्धतीने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करेल आणि या देखील आल्या 2 धावा. चांगले क्षेत्ररक्षण होते बघा. वाईडिश डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता. 2 धावा आल्यात. येणारे 7 बॉल आता 14 उरल्यात. 7 चेंडू 14 धावा. मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मजा येईल यातील मात्र शंका नाहीये. 7 बॉल 14 ची गरज. हा सरळ हवेमध्ये केला झेल. हो लावली कॅच. कपिल परदेशी होता झेल खाली. एक बेस्ट फिल्डर चिंचपाडा टीमचा. वय वर्ष 40 ओलांडल्यानंतर देखील बघा 47 ते 48 वयाचा असेल हा खेळाडू. काय टिपतोय झेल. आणि फलंदाज इथे मात्र निलेश जयकरच्या खेळीचा होतोय अंत. आता समीकरण बघा. येणारे 6 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. कोण असेल गोलंदाज? कालभैरव चिंचपाडा 40+ संघाचा. तर विरोधात मात्र इथे भैरवनाथ विचुंबे 40+ संघाचा फलंदाज अजित भोईर जो तळ ठोकून उभा आहे, ज्यानं 1 षटकार 1 चौकार ठोकलाय. त्यामुळे मोठी अग्निपरीक्षा असेल येणाऱ्या गोलंदाजासमोर. तो गोलंदाज आहे मनोज भोईर. या 14 धावा मनोज डिफेन्स करेल का, की या 14 धावा पूर्ण करेल अजित भोईर? हे मोठं बॅटल आहे या 2 संघांसमोर. आमचे बीडी भाई बीडी भरत आमचे खरं तर एक कुस्तीपट्टू हे खेळताना दिसत आहेत. आमचे परम मित्र. पूर्वीपासून खरं तर हा आमचा एक मैत्रीचा संबंध आहे आणि आज बऱ्याच दिवसांनी औचित्य स्पर्धेचं ते खेळताना पाहायला मिळतील इथे. आणि त्यांच्या घराण्यामध्ये सरपंचगिरी ही सातत्यानं पाहायला मिळते, कारण कार्य तेवढे महान आहे. अविश्रांत मेहनत, प्रामाणिकपणा, सातत्यानं केलेली विकास कामे आणि त्या जोरावर त्यांच्या घराण्यामध्ये सरपंचगिरी मिळते पाहायला. 6 बॉल 14.
सरळ बॅटने केलाय पहिला बॉल इथे हो हातातून चेंडू निसटलाय स्टेट ड्राईव्हचा फटका खराब क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग येतोय 4 धावांसाठी चौकार. एक बार जो मैंने आता समीकरण बदललं येणारे 5 चेंडू आणि 10 धावा 6-14चं समीकरण होतं आता 5-14 वर आमचे 40+ 5-14 वर येऊन 10-5-10 वर येऊन राहिले माफी असावी 6-14 पहिल्या बॉलवर चौकार येणारे 5 बॉल 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा मनोज भोईर पंचांना पार करून चेंडू फेकेल. हा इथे मात्र हवेमध्ये झेल मनोज न टिपलाय झेल मॅच मध्ये येईल मजा. एक मेन विकेट अजित भोईर जाईल तंबूच्या आश्रयाला. वेली कुशल मुवमेंटला चिंचपाडा 40+ संघाला मिळालेली विकेट अजितची. आता इथे मात्र समीकरण 4 चेंडू 10 धावा उरल्यात. न्यू बॅट्समन देवराम गोवारी मैदानाच्या आतमध्ये बघा हे 40+ चे खेळाडू आधी खेळण्याचा आनंद घेत आहेत. वय किती आहे हे पाहायचं नाहीये मित्रांनो ज्या त्या वयात आनंद कसा घेता येईल ना तेच आपण पाहायचं आहे. त्यामुळे आनंद घेताना ही सर्व आमची मंडळी गोवारी ऑन स्ट्राइक येणारे 4 बॉल 10 ची गरज. मनोज भोईर कौतुकास्पद कामगिरी. पूर्वी आपण क्रिकेट भरपूर खेळलाय मित्रांनो गावाकडचा क्रिकेट तुम्हाला आजही आठवत असेल परंतु आज या रजनी स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा तोच क्रिकेट जरी वय झाला असला ना तरी मात्र खेळण्याचा आनंद. बॅकफुटला गेलाय कव्हर ड्राईव्ह ताकद कमी आणखी एक विकेट आल्या पावली माघारी जाताना फलंदाज देवराम गोवारी. अजून एक विकेट मिळते मनोज भोईरला. जिच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन नियती वासुशेठ भोईर आणि त्यांची 2 मुलं अंश आणि अंश वंश ही जोडी. अर्थातच बघा यांचे आगमन खरं तर शेखर ज्यावेळी वासुशेठ भोईर यांनी पहिली स्पर्धा ठेवली ना तेव्हा नियती एवढी छोटी होती अगदी आमच्या बाजूला येऊन बसायची परंतु आता नियतीला बघितले बघा किती मोठी झाली आहे आज. परंतु स्पर्धा थांबली नाही आहे त्यामुळे नियती जशी जशी मोठी होईल ना तिला आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. कारण वासुशेठ यांनी नियती स्पोर्ट्स हे अकॅडमी ओपन केलं आणि त्या अध्यक्ष देखील आहेत म्हणजे त्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन ठेवण्यात आलेलं आहे. नियती स्पोर्ट्स RR ट्रॉफी 2025. RR म्हटले तर स्वर्गीय रमेश राम भोईर यांची आठवण त्यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी म्हणून वासुशेठ यांनी बघा सातत्याने या स्पर्धेचं आयोजन. जाऊया मॅचकडे. 3 बॉल 10 ची गरज. 3 चेंडू 10 ची गरज. शॉर्ट फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक होता तिथे उभा डायरेक्ट हिट केलाय परंतु इथे ओरडा सुरू आहे मैदानावर. बोलतायत की काय गरज आहे डायरेक्ट हिट करायची अशाने चौकार गेला ओव्हर थ्रो तर मात्र काहीतरी वेगळंच पाहायला मिळेल. चला एकत्र येऊ नका सातत्याने प्रत्येक चेंडूच्या मागे 1 धाव आली आहे. 2 चेंडू 9 धावा. एखादा षटकार ठोकला तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकता. एकत्र येऊ नका चिंचपाडा टीम. तुम्हाला आयोजन कमिटीच्या वतीनं सूचना येते ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. कसं होतं शेखर की प्रजात जणांना वाटतं की कॉमेंटेटर घाई करतोय आमच्या कानापर्यंत सारखे आवाज येत आहेत की घाई करा त्यामुळे कॉमेंटेटरवर कधी तुम्ही रागू नका दोष देऊ नका. 2 बॉल 9 ची गरज. हाय बॉल इथे चौकार षटकाराची गरज होती परंतु मनोज भोईर या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चिंचपाडा टीमचा हा एक खरं तर जिद्दी खेळाडू आहे मनोज भोईर. याला मी पाहिले बऱ्याच वेळा खरं तर गोलंदाजी करत असताना बघा मॅच सोडत नाहीये जिद्दीनं चिकाटीनं खेळतोय. वय किती झालंय याकडे लक्ष देत नाही कारण काही वयाला वयामानाने घाबरतायत
स्वतःला जपतायत, परंतु इथे गरज आहे आता 1 बॉल 9. आणि अशा परिस्थितीमध्ये डीप मिड विकेट क्षेत्राकडे फटका खेळलाय, मात्र मॅच निघून गेली आहे. 1 बॉल 9ची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये हा सामना जिंकलाय कालभैरव चिंचपाडा 40+ संघाने.